बातमी आहे चंद्रपुराची। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी सेनेकडून जन आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले। चंद्रपूरच्या वरोरा नाका चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंद बावने यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित जन आंदोलन मोर्चा काढण्यात आला। जिल्ह्यातील परसोडा कौठाडा रायपूर गावात RCCPL कंपनी प्रकल्पग्रस्तांना प्रत्येक 7-12 नोकरी 40 लाख रुपये देणार नाही, यासोबतच एक मुष्ट जमिनी घेणार नाही तोपर्यंत कोणतेही उत्खनन करू नये, दलाला मार्फत कोणतीही खरेदी करू नये, अवकाळी पाऊस, जमीन रखडणे, गारपीट, अतिवृष्टीचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट जमा करावे, CSR फंडाचा वापर योग्य ठिकाणी करण्यात यावा, पीक विमा त्वरित देण्यात यावा अशा अनेक मागण्या घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। त्यामध्ये आपण शेतकऱ्यांची अवस्था बघतोय की शेतकऱ्यावरती जो अन्याय होतो आहे आणि आज याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या माध्यमातून आम्ही हा लढा उभारलेला आहे। आज आम्ही बघितलं की ज्या ज्या कंपन्या या ठिकाणी येतात, जसं आम्ही उदाहरण घेतलं RCCPL कंपनी जी आज परसोडा कोठोडा या गावामध्ये, रायपूर या गावामध्ये आली आणि त्या ठिकाणी या कंपनीनं माझ्या शेतकरी बांधवांना कवडी मोल भावामध्ये शेती घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला। दलालाच्या माध्यमातून त्यांनी शेती घेतली आणि घेण्याचा आणखी प्रयत्न चालू आहे आणि ज्या माझ्या शेतकऱ्यांचे आजही जमिनी दिलेल्या नाहीत त्या शेतकऱ्यांना दमादाटी करून, त्यांच्यावर अन्याय करून त्यांना 10 ते 12 लाख रुपये एवढ्या छोट्याशा शुल्लक निधीमध्ये आणि अनुदानामध्ये त्यांना घेण्याचा प्रयत्न चालू आहे। आम्ही हे खपवून घेणार नाही। आमचं एकच ब्रीदवाक्य आहे की माझ्या शेतकऱ्याची जर जमीन पूर्णपणे जात असेल, तो जर समजा निराधार होत असेल, भूमिहीन होत असेल, तर या माझ्या बांधवाला त्याच्या प्रत्येक 7-12 एक नोकरी पाहिजे आणि 40 लाख रुपये त्याचा एकरी मोबदला मिळाला पाहिजे। आज रोजगार हमी योजनेमध्ये शेतकरी आमच्या पांदन रस्ते खाऊन टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला, अंतरगावमधील एवढा मोठा भ्रष्टाचार आहे तो आज सर्वात मोठा आहे। आज माझ्या शेतकरी बांधवांचा जर बघितलं तर एक विचार करू शकता आपण की त्या ठिकाणी जे आता अतिवृष्टी झाली होती, जमीन खरडली होती, याच्यामध्ये ज्या लोकांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, मिळाला नाही हो, आणि ते मिळाला पाहिजे। आता कृषीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आज विचार केला की शेतकऱ्यांना जे बियाणं दिलं जाते कंपनीच्या माध्यमातून, ते 2 नंबरचे बियाणे असतात आणि ते पीक येत नाही आणि मग यांच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही। काल जेव्हा मी कृषी विभागामध्ये बसलो, त्यांचं म्हणणं असं आहे की 10 ते 20 वर्ष यांना या कामासाठी लागतात, त्यांच्यावर खटला केल्यानंतर 20-20 वर्षापर्यंत त्यांचा निर्णय लागत नाही। मी शासनाला मागणी केली की फास्ट ट्रॅकमध्ये या शेतकऱ्यांचे निकाल लागायला पाहिजे आणि दोषीवरती कारवाई व्हायला पाहिजे, या कंपन्यांना बॅन बसायला पाहिजे, यांना काळ्या यादीमध्ये टाकायला पाहिजे, असं आमचा शेतकरी सेनेच्या माध्यमातून आमची मागणी आहे। ही आमची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे। माझ्या शेतकरी दादाला न्याय मिळाला पाहिजे। आमच्या सन्माननीय राज साहेबांनी आम्हाला शेतकऱ्यांसाठी लढायला दिलेला आहे, आम्ही लढणार आणि न्याय मिळवणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा